खूपच इमोशनल होता. मन रुद्ध करून टाकणार होता. मी खरंच मल्हार तुमची खूप खूप आभारी आहे. नुसता पुरस्कार मिळाला असं नाही, तर ज्यांच्याकडून मला हा पुरस्कार मिळाला, माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे ते खरंच फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे, आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार तुम्ही मला दिला. हे जे काही तुम्हाला सुचलं ना, त्यासाठीच प्रथम तुमचे खूप खूप आभार. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला. बाकी मंगेश देसाई, माझा भाऊ विजय पाटकर, आमचे ऋषितुल्य अशोकजी आणि दुसरे अशोकजी. सर, तुम्हालाही नमस्कार करते, तुम्हालाही नमस्कार करते. आणि गंधार आणि मंदार, जरा थोडी गफलत होते ना बोलताना, नक्की काय मंदार गंधार कुठलं. खरंच माझ्या आयुष्याची सुरुवात, अभिनयाची सुरुवात बालनाट्यापासून झाली. सुधा करमरकर या माझ्या पहिल्या गुरु, आणि सुधा करमरकरांची लिटिल थिएटर बालरंगभूमी अशी जी संस्था होती, त्या संस्थेतर्फे अनेक बालनाट्य मी केली. म्हणजे मी माझी सुरुवात खरी प्रोफेशनल नाटकांपासून झाली. अमृतवेल आणि हे बंद रेशमाचे या दोन खूप मोठ्या नाटकांपासून झाली. पण खरं ज्याला आपण म्हणू, मला स्टेजवरती काम करायला कोणी शिकवलं किंवा उभं राहायला कोणी शिकवलं, तर ते सुधाताईंनी. आता त्या काळामध्ये रत्नाकर मतकरी यांची बालनाट्य ही संस्था आणि सुधा करमरकर यांची लिटिल थिएटर बालरंगभूमी ही संस्था, ह्या सातत्याने बालनाट्य करत असत. आणि इतकी अप्रतिम बालनाट्य सादर केली जायची. परिकथाही असतील, त्याचबरोबर काही नवीन लिहिलेली बालनाट्य होती. मतकरी काकांची तर खूप बालनाट्य होती. अगदी मला आठवत आहे ती इंद्राचा असर, नारदाची शेंडी, अलबत्या गलबत्या, सुधाताईंची देवाचा देवबाई ठाकडा, किंवा अलबत्या किंवा अल्लादीन जादूचा दिवा, अनेक नाटकं. इतके अप्रतिम सेट्स असायचे, त्याच्यामध्ये खूप ट्रिक सीन्स असायचे.